किल्ले रांगणावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, महाराजांना वंदन करण्यासाठी शिवभक्तांची गर्दी। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांचा किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यास आज 350 वर्ष पूर्ण झाली। किल्ले रायगडाप्रमाणे हा सोहळा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले रांगणा येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला। दुर्ग शिलेदार भुदरगड यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हा राज्याभिषेक सोहळा राधानगरी भुदरगडचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला। पहाटे 5 वाजता महादरवाजाचे गापूजनाने सोहळ्यास सुरुवात झाली। यावेळी रांगणाई देवी मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर व राजवाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पहाटे 5 वाजता महादरवाजाच्या पूजनाने सोहळ्यास सुरुवात झाली। भागातील 5 नदीच्या पाण्याने भरलेल्या कलशांचे यावेळी पूजन करण्यात आले। सकाळी 10 वाजता रांगणाई देवी मंदिरात आरती करण्यात आली। त्यानंतर रांगणाई देवी ते राजवाडा अशी शिवछत्रपतींच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। किल्ले रांगणा झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आला होता। ढोल ताशा, लेझिम पथकांच्या गजराने व मावळ्यांच्या घोषणांनी संपूर्ण किल्ला दुमदुमून गेला। यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। त्याचबरोबर गडाच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी दुर्ग शिलेदार भुदरगड, वर्ल्ड फॉर नेचर, सारथी व जवाहर हायस्कूल निळकण यांच्या वतीने 5350 इतके सीडबॉल तयार करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व दुर्गप्रेमींच्याकडून रांगणा परिसरात सीडबॉल रोपण करण्यात आले। या सोहळ्यासाठी गारगोटी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर, बाबा नांदेकर, सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे, दुर्ग शिलेदार संस्थेच्या आनंदा देसाई, साताप्पा गुरव, सुशांत गुरव, दत्तात्रय गवसे, संग्राम देसाई, अंबादास देसाई, अभिजित देसाई, विजय देसाई, राजेंद्र देसाई, अनिल देसाई, शरद देसाई, वीरेंद्र भोसले, सागर खोत, रणजित देसाई, डॉक्टर विलास जगताप, संग्राम देसाई तसेच निळकणगावचे मनोज देसाई, क्रांतिसिंह देसाई, सागर पाटील, पत्रकार रविराज पाटील, इंद्रजित मराठे, दुर्ग शिलेदार भुदरगड संस्थेचे कार्यकर्ते त्याचबरोबर शिवभक्त उपस्थित होते। न्यूशाही कोल्हापूरसाठी किल्ले रांगणाहून इंद्रजित मराठे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भुदरगड तालुक्यामध्ये रांगणा किल्ल्यावरती आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दुर्ग शिलेदार भुदरगड यांच्या वतीनं या ठिकाणी शिवराज्याभिषेकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी माझं भाग्य समजतो की या दुर्ग शिलेदारांनी आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमच्या हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा दुर्ग पर्यटकांनी घ्यावी यासाठी सातत्याने हे दुर्ग शिलेदार भुदरगड तालुक्यातील भुदरगड किल्ला असेल, रांगणा किल्ला असेल या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात। आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी एक अत्यंत चांगला उपक्रम घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं या रांगणा परिसरामधलं वातावरण अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी तयार करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन। त्याचबरोबर सारथी पुणेबरोबरच जवाहर हायस्कूल निळपण आणि आमच्या ह्या दुर्ग शिलेदारांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने इथंसुद्धा 350 वर्षाच्या एकूण सगळ्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती सीड बॉल तयार केले आहेत की या परिसरामध्ये सुद्धा या सीड बॉलच्या माध्यमातून एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिकाधिक वृक्ष लागावेत यासाठी या सीड बॉलची संकल्पना सारथीनं घेतलेली आहे आणि जवाहर हायस्कूलच्या संपूर्ण आमच्या सगळ्या सहकारी टीमनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा संपूर्ण 5000 सीड बॉल या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने ते वितरित करत आहेत। या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या दुर्गप्रेमींना, तरुणांना एक नवीन ऊर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच।